गाईज, वेलकम इन टू माय ब्लॉग. आणि आज आपण करणार आहे पेंटिंग, ते पण या पॉटवर. आणि हे पॉट आहेत आईस्क्रीमचे. जशी याच्यावर डिझाईन केली आहे तशी आपण आता याच्यावर पण करूया डिफरंट टाईपच्या. हे मी काल बनवलेलं पॉट आहे. बघा कसं वाटतं आणि सांगा मला कमेंटमध्ये की कशी आहे डिझाईन. सो लेट्स गो, आपण याच्यावर पण काहीतरी नवीन ट्राय करूयात आज. चला. आणि पेंट करण्यासाठी मी घेतलेला आहे अक्रायलिक कलर, ज्याचे शेड खूप छान छान असतात आणि कलर पण खूप डार्क असतो आणि खूप छान पण बसतो. सो बघू शकता तुम्ही. आपण स्टार्टिंग करूया आता ह्या पॉटपासनं. आणि तुम्हाला एक मिनी बुक पण भेटेल, ज्याच्यावर सगळे शेड्स असतात आणि कोणतं शेड आपल्याकडे नाही आहे आपण ते कलर पण ट्राय करू शकतो. त्याच्यासाठी कोणते कोणते कलर लागतात ते पण याच्यात दाखवलेलं आहे. सो बघू शकता इथं. आणि हे सगळ्या टाईपचे ब्रश आहेत, त्याच्याने आपण कोणत्या पण टाईपची पेंटिंग करू शकतो. सो आपण घेऊयात आपल्याला जे लागतात ते पेंट करणारे ब्रश आणि करूयात मस्तपैकी पेंटिंग. सो फायनली आपण आता स्टार्ट करूयात पिंक कलरपासनं. आणि या सगळ्या पॉटला आपण करूयात पिंक कलर. चला. पेंटसाठी घेतलेला आहे मी हा ब्रश, बघू शकता. सो आता करूयात पेंट. सो अशा टाईपने मी पेंट करून घेणार आहे सगळा पॉट. सो याला मस्तपैकी पेंट करून घेतलेलं आहे मी. आणि बघा किती छान दिसतोय आता हा. आणि आता आपण याच्यावर करूयात काहीतरी डिझाईन, पण याला आधी आपण वाळून घेऊयात. सो थोड्या वेळात भेटूयात. आपण थोडीशी बुकची हेल्प करून घेऊयात. सो हे थोडंसं लवकर वाळून जाईल. सो हे वाळलेलं आहे आणि आता आपण याच्यावर करूयात मस्तपैकी काहीतरी डिझाईन. लेट्स गो. त्याच्यासाठी आपण सगळ्यात आधी घेणार आहे ग्रीन कलर. मी घेतलेला आहे हा वाला ग्रीन कलर. आणि आता मस्तपैकी याच्यावर काढूयात आपण फ्लावर्स. आणि फ्लावर्सचे सगळ्यात आधी काढूयात आपण दांडी. दांडी काढून घेऊयात मस्तपैकी आणि काढूयात डिफरंट टाईपचे फ्लावर्स. तुम्ही पण मला सजेस्ट करू शकता डिझाईन वगैरे पॉटवरच्या. सो मी त्या टाईपचे पण बनवून घेईल. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडत आहे की नाही ते पण मला सांगत जा. सो ही घेतली मी अशी लाईन काढून. अजून दुसरीकडून पण काढून घेऊयात. सो अशापैकी मी काढून घेतल्या आहे दांड्या, यू कॅन सी. आणि याच्यावरती काढूयात आता फ्लावर्स. ते वेगळ्या वेगळ्या कलरचे काढूयात आपण आता. आणि त्याच्यासाठी सगळ्यात आधी यूज करूयात आपण व्हाईट कलर. आणि रेडी झालं की मी तुम्हाला दाखवते फायनल आउटपुट.
आणि हे झालेलं आहे मस्तपैकी तयार. फ्लावर कसे वाटताय ते सांगा मला. छान दिसतंय ना. आता आपण सगळ्या पॉटवर सगळीकडून हे काढून घेऊयात. आपला हा पॉट एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे विथ डिझाईन. अँड सांगा तुम्हाला ही डिझाईन आवडली की नाही ते. हे दोन्ही पॉट एकदम मस्तपैकी रेडी झालेले आहे आणि दोघं पण मीच रेडी केलेलं आहे. आणि सांगा तुम्हाला कोणती डिझाईन आवडली आहे ती. ही पण पूर्णपणे बघा किती छान दिसते आणि हे सुद्धा पण किती छान दिसतंय. डिफरंट टाईपचे फ्लावर्स काढले मी त्याच्यावर. अजून हे वाळलेलं नाही, सो त्याचा कलर माझ्या हाताला लागतंय. सो तुम्ही सांगा मला की मी कशी डिझाईन करते ते. सो तुम्हाला माझी ही डिझाईन आवडली की नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असंच जर तुम्हाला आवडत असेल तर मला आणखीन आयडिया द्या आणि मी परत असे व्हिडिओ बनत राहील. फायनली हा पॉट पण एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते पण सांगा मला कमेंटमध्ये. आणि आपण आता नवीन पॉटवर अजून एक नवीन डिझाईन करूयात आणि बघूया त्याच्यावर कशी डिझाईन होते. आणि हे पॉट तुम्हाला कधी यूज करतात ते तर माहीतच असेल. सो आपण याचं अनदर यूज करून घेऊयात एकदा. सो लेट्स गो. आणि आता आपण याच्यावर करूयात व्हाईटवाली डिझाईन जी खूप छान दिसते. आणि याला आपण सगळ्यात आधी करूयात ऑरेंज कलर पूर्णपणे. सगळे पॉट खूप मस्तपैकी रेडी झाले. आवडले असेल तर कमेंट करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.